सकारात्मक विचार नेहमी जगण्याची दिशा दाखवतात। नमस्कार दर्शकांनो, मी पुष्कर आणि मी अर्णवी आपल्या सर्वांचे स्वागत करते विद्याप्रभात सुबह सवेरे प्राईम टाइम खबरे आप तक, जिथे तुम्हाला बघायला मिळतील ताज्या घडामोडी जगाच्या, देशाच्या आणि राष्ट्राच्या। अवयवदानासारखे महादान दुसरे कोणतेच नाही। 13 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय अवयवदान दिन साजरा करण्यात आला। तब्बल 7522 अवयवदात्यांनी घेतली प्रतिज्ञा। जनजागृतीसाठी प्रयत्न होत असले तरी अजूनही संत गतीच आहे। त्या प्रयत्नांना गती आणि बळ मिळवण्यासाठी 14 मे पासून मिशन जीवनदान ही मोहीम राज्यभर राबवण्यात आली। भारताचे सरन्यायाधीश घडले मराठी शाळेतून। फ्रजलपुरा या भागातील मराठी शाळेत शिक्षण घेऊन माननीय श्री भूषण गवई यांनी भूषवले भारताचे सरन्यायाधीश पद। 10 जिल्ह्यात वीज मुक्त ग्राम संकल्पना राबविणार। पर्यावरण संवर्धन आणि हवामान बदलाला तोंड देण्यासाठी राज्य सरकार व स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयातून ठोस पावले उचलण्यासाठी निर्णय घेण्यात आला। भारताच्या लोकसंख्या वाढीला ब्रेक। वर्ल्ड बँकेच्या 2023च्या डेटानुसार भारतातील लोकसंख्या वाढीचा वेग कमी झाला आहे। विषमुक्त अन्न उत्पादनासाठी देशभरात सेंद्रिय शेतीचा प्रसार। सेंद्रिय शेतीमधून उत्पादन होणाऱ्या अन्नधान्याला देश विदेशात वाढती मागणी असून त्यासाठी प्रमाणीकरण गरजेचे आहे। अमेरिकन डॉलरची स्थिती बिकट। अमेरिकन अर्थतज्ञ गिराल्ड सिलेंट यांनी अमेरिकन डॉलरचे वर्चस्व संपत असल्याचा इशारा दिला आहे। वंदे भारत एक्सप्रेस फुल, पहिल्यांदाच प्रतीक्षा यादी। 12 ऑगस्ट पासून नियमित धावणाऱ्या अजनी पुणे अजनी वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। अल्पावधीतच ही नवी गाडी प्रवाशांच्या पसंतीस आल्याचे दिसून येत आहे। रानभाजी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद। आदिवासी दिनानिमित्त कृती तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व तालुका कृषी अधिकारी कार्यालय मूर्तिजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन आमदार हरीश पिंपळे यांच्या हस्ते पार पडले। आशिया कप साठी भारतीय संघ निवड पुढील आठवड्यात। संयुक्त अरब अमिरात मध्ये होणाऱ्या आगामी आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा पुढील आठवड्यात मुंबईत होण्याची दाट शक्यता आहे। ऑस्ट्रेलियाची विजयी घोडदौड खंडित। दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलिया विरुद्ध T20 मध्ये आपली सर्वोत्तम धावसंख्या उभारली। विश्वचषकाच्या दुष्काळ संपवण्यासाठी संघ सज्ज। हरमनप्रीत कौर। 30 सप्टेंबर पासून भारतात होणाऱ्या महिला एकदिवसीय विश्वचषक ट्रॉफी लॉन्चिंग समारंभात सोमवारी हरमनप्रीतने हे सांगितले। शुभमन गिल चौथ्यांदा ठरला ICC प्लेअर ऑफ द मंथ। इंग्लंड विरुद्ध नुकत्याच संपलेल्या कसोटी मालिकेत केलेल्या शानदार कामगिरीमुळे शुभमनला हा सन्मान मिळाला। वर्षातील नेत्रदीपक खगोलिक घटनांपैकी एक पर्सियड उल्का वर्षा। पर्सियड उल्का वर्षावाचा हा शिखर 12 ते 13 ऑगस्ट दरम्यान रात्री, त्यामुळे संपूर्ण भारतातील क्वीन अर्सन या आठवड्यात एक दुर्मिळ आनंदाची भेट मिळणार आहे। तर आपण बघत होतात विद्याप्रभात सुबह सवेरे प्राईम टाइम खबरे आप तक। अशाच ताज्या सकारात्मक बातम्या जाणून घेण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूया नवीन बातम्यांसोबत। नमस्कार।